चला मंडळी, आज आपण बनवूया झटपट केसर बासुंदी. बघूया. बासुंदीसाठी इथं मी 1.5 लिटर फुल फॅट दूध घेतलेले आणि ते एका पसरट पॅन मध्ये उकळण्यासाठी ठेवले. एका बाउल मध्ये 30 ग्रॅम नेसलेची मिल्क पावडर घेऊन त्यावरती थंड दूध घालून ते दुधात मिक्स करून घेतलेले. त्याचबरोबर इथं एका बाउल मध्ये 15 ते 20 केसरच्या काड्या घेऊन त्यावरती 2 चमच गरम दूध घालून ते घेतलेलं आहे. आटवत ठेवलेलं दूध सतत हलवून एकसारखं घ्यायचं आहे. आटलेलं दूध 10 मिनिटांनंतर आपण त्यामध्ये जे मिल्क पावडर मिक्स करून घेतली होती ती मिक्स करून घ्यायची आणि सतत हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रुट्स व अर्धा कप साखर घालून त्यावरती केसरचं दूध घालून घ्यायचं आहे. शक्यतो साखर ही कमी प्रमाणात घालायची. दूध आटल्यामुळे दुधाला एक जास्त गोडी आलेली असते, त्यामुळे साखर कमी वापरायची आहे. बघा, आता केसरमुळे आपल्या बासुंदीचा कलरही बदली झालेला आहे. आता आपली केसर बासुंदी एकदम मस्त अशी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की बनवून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. याची संपूर्ण रेसिपी YouTube वरती तुम्ही पाहू शकता. थँक्यू.